नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपले जे सिलेक्शनमध्ये झालेले जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून त्यांचा जो संघर्षाचा जो प्रवास आहे तो आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यांनी कशा पद्धतीने स्ट्रगल केला, त्यांच्या अभ्यासामध्ये काय काय अडचणी होत्या आणि या सगळ्या अडचणींवर त्यांनी कशा पद्धतीने मात करून हे सगळं यश मिळवलेलं आहे. तसंच आज आपण सोनाली गव्हाणे मॅडमचा सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचा प्रवास त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्या क्लासेसकडनं सुद्धा त्यांना कशा पद्धतीने मदत मिळाली किंवा कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास वगैरे केला हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. APPची पोस्ट त्यांनी यावेळेस मिळवलेली आहे. आपले APPच्या सिलेक्शनमध्ये जे 412 सिलेक्शन झाले त्याच्यामध्ये मॅडमचं सुद्धा एक नाव आहे. अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेवढा कष्ट त्यांनी घेतलेले आहेत, अभ्यासाच्या समजा कशा पद्धतीने त्यांनी रिव्हिजन कसं केलं, नोट्स कशा बनवल्या किंवा इंटरव्ह्यूची तयारी त्यांनी कशा पद्धतीने केली, हे सगळ्या माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. येस मॅडम. नमस्ते ऑल फ्रेंड्स, ऑल स्टुडंट्स. मी सोनाली शिंदे आणि कराड सरांचे जे क्लासेस मी जॉईन केले, मी रिपीटेडली जॉईन केले, रेकॉर्डेड लेक्चर वगैरे, आणि त्यामध्ये म्हणजे आज जे काही यश मिळालं आहे त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि मला आज हे सांगायचं आहे की लॉ फील्डचा कुठलाही विद्यार्थी असू, जर त्याची हार्डवर्क करायची तयारी आहे आणि त्याला त्याच्यामध्ये काही कुठल्याही पोस्टसाठी जर तयारी करायची असेल तर कराड लॉ क्लासेस जॉईन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते फ्रुटफुल राहणार आहे. येस मॅडम. तुमचा म्हणजे ते APPच्या मेन्सचा तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला आणि इंटरव्ह्यूची तुम्ही तयारी कशी केली हे सुद्धा तुम्ही थोडक्यात सांगा त्यांना. नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर मोटिवेशन लेक्चर देतात आणि एवढं बारीक हे असते गायडन्स, ते सगळं फॉलो केलं ना तर निश्चित यश आहे. आता माझ्या बाबतीत सांगते, जसं की रायटिंगची खूप प्रॅक्टिस केली होती म्हणजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही स्टुडंटला वाटतं की सर नोट्स डिक्टेट करतात तर ते रेडीमेड प्रिंट घेतलेली, पण तसं न करता जेव्हा सर नोट्स डिक्टेट करतात तर ते रायटिंग करा. आणि ते कुठल्या मेन्ससाठी रायटिंग खूप महत्त्वाचं आहे. रायटिंग प्रॅक्टिस खूप केली पाहिजे. येस, आपल्यासोबत सर पण आहेत, तर आपण त्यांनी मॅडमचा जो संघर्ष आहे तो जवळून बघितलेला आहे. त्यांना पण मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या बायकोच्या यशामध्ये आता जे अपयश येत होतं किंवा कशा पद्धतीने अभ्यास करत होत्या, जो संघर्ष होता त्याच्याबद्दल 1-2 शब्द सांगावे त्यांनी. नमस्कार, मी ॲडव्होकेट राजेश गव्हाणे. सोनालीनं सुरुवातीपासूनच अभ्यासासाठी खूप वेळ दिला. परीक्षा डोळ्यासमोर न ठेवता तिनं वेगवेगळ्या ॲक्टचा अभ्यास केला. असं नाही की जाहिरात आली आणि त्यामुळं अभ्यास करायचा आहे. तिचा अभ्यास जो आहे तो परीक्षेच्या काळात तर होताच, परंतु परीक्षेच्या अगोदरपासून तिची तयारी होती. सरांचं जर सांगायला गेलं तर मी जेव्हा ऑफिसमधनं घरी यायचो तर सरांचे क्लासेसचा टाईम झालेला असायचा, तर त्यामुळं मी पण ते क्लासेस ऐकलेले आहेत. सरांचं जे काही मार्गदर्शन आहे ते एक चांगल्या पद्धतीनं असतं आणि जो पर्पज आहे ॲक्टचा तो ते त्या पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं समजावून सांगतात. ज्याला आपण म्हणू की बेनिफिशियरी लेजिस्लेशन वगैरे, तर त्याचा ॲक्टचा काय म्हणजे फायदा काय आहे, पर्पज काय आहे त्या लेजिस्लेटरचं ते बनवण्यामागचं, तर हे जे आहे ना ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि आपल्याला त्या ॲक्टचं क्रक्स माहीत होऊन जातं. तर त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांना त्याचं व्यवस्थित मार्गदर्शन होऊन जातं आणि कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. त्यामुळं क्लासेस सरचं जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं आहे आणि सरांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. येस, तर मित्रांनो, पर्पज हा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा हाच असतो की तुम्हाला आपल्याला सुद्धा सगळ्यांना सुद्धा एक मोटिवेशन मिळालं पाहिजे. आपण अभ्यास करत असताना किंवा हे करत असताना बऱ्याच वेळेस आपल्या अडचणी असतात आणि परीक्षेच्या वेळेस असं असतं की आता जसं सरांनी सांगितलं की आपण फक्त परीक्षा आली की त्याच्यामध्ये मग परीक्षेच्या पाठीमागे लागतो. परीक्षा आली की 2-3 महिन्यामध्ये पुन्हा एक्झाम असते आणि मग पुन्हा मधल्या काळामध्ये आपण जे आहे ते थोडंसं रिलॅक्स राहणं किंवा थोडंसं टेन्शन घेणं, नोकरी नाही आहे वगैरे. पण अशा प्रकारचं टेन्शन घेऊन विचार करत बसून आपला वेळ घालण्यापेक्षा ठीक आहे, जसं सरांनी सांगितलं की मोकळ्या वेळामध्ये सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे, टार्गेट ठेवलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की सध्याच्याला जाहिराती फार पुढे जात आहेत. मग जाहिराती पुढे गेल्या की आपण खचून गेल्यासारखं करतो की आता परीक्षा नाही आहे, हे नाही आहे, कोर्टाच्या केसेसच्या निकालामुळे समजा बऱ्याच वेळेस पेंडिंग असतात.
पण तसं खचून न जाता जो वेळ आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतो त्या वेळेचा आपण त्याच्यामध्ये कामाला लावला पाहिजे, त्याचा तो आपण अभ्यास केला पाहिजे. आता सुद्धा सिलेक्शन झालं म्हणून मॅडम काही त्याच्यामध्ये अभ्यास सोडला असं नाहीये. ठीक आहे, त्या रेग्युलर सुद्धा त्याच्यामध्ये अजूनही अभ्यासामध्ये आहेत. ठीक आहे, नवीन क्रिमिनल लॉ जे आहेत समजा आलेले त्याचा सुद्धा अभ्यास त्यांचा अजून सध्या चालूच आहे. म्हणजे काही ना काही आपण त्याच्यामध्ये करत राहिलं पाहिजे. आपण आपल्या मोकळ्या वेळामध्ये जर समजा आपण काहीतरी कष्ट वगैरे घेतले तर ऐनवेळी त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो ना की ऐनवेळी विहीर खोदली त्याला पाणी लागत नाही त्याच्यामध्ये. मग आपला जेव्हा वेळ असतो त्यावेळेस आपण अभ्यास केला पाहिजे. तेव्हा मात्र आपल्याला जेव्हा खरंच आपल्याला तहान लागलेली असते, ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज असते त्यावेळेस आपल्याला त्याचं पाणी मग मिळवता येतं. ठीक आहे, मी परत एकदा आपल्या क्लासेसच्या वतीने सोनाली मॅडमचे सुद्धा त्याच्यामध्ये अभिनंदन करतो. सरांचे सुद्धा त्याच्यामध्ये आपण कौतुक करूया की त्यांनी अशा पद्धतीने जे खंबीरपणे जे पाठीमागे आपली ही साथ पण महत्वाची आहे. ठीक आहे, बाकी लोकांना पण सांगायचं म्हणजे की आपल्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. ठीक आहे, तिला जे अभ्यास करायचा त्याच्यामध्ये तिला काही कमतरता पडू देऊ नका. आणि थोडंसं कसं आहे की आपल्याला सुद्धा काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. सगळं काही त्याच्यामध्ये आपण तुम्ही तारेवर जर मागायचं म्हटलं तर त्यांच्या अभ्यासामध्ये पण बऱ्याच अडचणी येतात. ठीक आहे, आपण जर अशा पद्धतीने सपोर्ट केला तर नक्कीच जे यश आहे ते त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये मिळू शकतं. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.